माझ्यासोबत आहे ना प्रँक केलेला होता ना, तर त्याची ना आता अमोल दादा ना स्टोरी सांगतोय. सांग अमोल दादा कसं कसं काय काय झालं. तुझं एक्साइटमेंट एवढी होती ना काल, तर मग आम्ही विचार केलाय ना या हर्षदवर आहे ना आपण काहीतरी प्रँक करू. आणि त्या प्रँकची प्लॅनिंग आहे ना त्यामध्ये आत्या पण होती. मेन म्हणजे सायकल चोरीची कन्सेप्ट आहे ना माझ्याकडे नव्हतीच. बट तू जेव्हा शाळेतून आला ना, हो. तर शाळेतून जस्ट आल्यावर आत्या काय म्हणली, अरे हर्षद अमोलने सायकलच हारून टाकली. तिथून आम्ही पुढे प्लॅन बनवला की ना आता ही स्टोरी कंटिन्यू करायची म्हणलं हर्षदवर. आणि मेन म्हणजे ना मी सायकल आहे ना सकाळीच आणून ठेवली होती आपल्या घरी. बट तू जेव्हा शाळेत जायच्या पहिलेच आहे ना फक्त मी एवढं केलं होतं की सायकल ना आपल्या घरी न लावता आपल्या बाजूच्या सोसायटीमध्ये लावून लॉक लावून आलो होतो. आणि त्यानंतर झालं असं, लॉक लावून आलो, मग आपल्या घरी आलो. घरी आल्यावर तर तुला माहितच नव्हतं, म्हणजे तू परत अपसेट झाला होता तेव्हा की बाबा सायकल का बरं नाही आणली. म्हणजे तुझा चेहरा आहे ना असं पायसारखा झाला. तुम्ही म्हणलंय ना आपण आहे ना याला संध्याकाळपर्यंत ना असं एक्साइटमेंट मध्येच ठेवू की यांनी सायकल नाही आणली वगैरे. आणि मग डबल त्यांनी नवीनच कहाणी आणली होती की सायकल चोरी गेली. मग नंतर आहे ना मम्मी मला म्हणती की ना या बावळटी ना सायकल आहे ना हारून दिली असं मम्मी मला म्हटली. मग त्या समोरचं तर मग मी काय केलं की म्हणलं यार आपण आहे ना याच्या पुढची कहाणी ना कंटिन्यू करू. मग मी म्हणलं हर्षदला की चल आपण पोलीस स्टेशनला जाऊ. आणि आम्ही पण आहे ना डुप्लिकेट पोलीस स्टेशनला गेलो. म्हणजे पोलीस स्टेशनला तर गेलो, पण मी हर्षदला आहे ना पोलीस स्टेशनच्या बाहेरच ठेवलं होतं. तू पोलीस स्टेशन मध्ये गेला तर त्यांना म्हटलं काय. मी त्याला काय म्हटलं माहिती का सर, म्हणजे त्यांना पण म्हटलं मी आता पोलीस स्टेशनला गेलो तर साहेबांना आपण बोलतोय तर त्यांना पण काहीतरी कारण घेऊनच जावं लागतं ना. सरांना म्हणलं सर माझी सायकल चोरी गेली, अशा ठिकाणी गेली, तर आपण त्याचा तपास कसा लावू शकतो. मी फक्त एवढंच विचारलं. तर सर म्हणले मला सायकलचा शोध सहजासहजी लागत नाही, बट लागला तू नोंदणी करून दे म्हणे. आणि ज्या एरियात तुझी चोरी गेलेली सायकल त्याच एरियात तू नोंदणी कर. तर सरला म्हणलं की सर माझी ह्या एरियात सायकल चोरी गेलेली नाही, मी दुसऱ्या एरियात गेली तिथं जाऊन कंप्लेंट करतो. आणि लगेच बाहेर आलो. मग आम्ही घरी आलो ना, तर मग मी विचार केला की हर्षदला आहे ना म्हणजे सायकल सापडली हे कसं सांगावं. तर मी काय केलं, माझ्या एका मित्राला आहे ना फोन केला आणि त्याला म्हटलंय ना तू पोलीस बनून मला कॉल कर आणि पोलिसांच्या आवाजात बोल की तुमची सायकल भेटलेली आहे. तुम्ही काही जी पेनल्टी असेल ती भरून, जी फीस वगैरे असेल ती भरून आहे ना तुम्ही रिटर्न ते तुमची सायकल घेऊन जा. मग त्यांनी कॉल केला आणि कॉलवर बोलला पण तो आम्हाला. आणि मग माझ्या मित्राचा कॉल आला आणि तो बोलला की तुमची सायकल भेटलेली. मित्र म्हणजे पोलिसांचा कॉल आला आणि ते बोलले की तुमची सायकल भेटलेली. मग आम्ही काय केलं, बट आहे ना सायकल आहे ना आपल्या सोसायटीमध्येच होती, तर सोसायटीच्या बाहेर मला सायकल न्यायची होती ना कसं तरी. तर तेवढंच मला आहे ना आत्याने ना एक काम सांगितलं. तर मी कामाच्या निमित्ताने आहे ना ती सायकल सुद्धा बाहेर नेऊन लॉक करून ठेवली. परत आलो आणि मग हर्षदला म्हणलं की मी आहे ना स्कूटी घेऊन जातो, आपली सायकल वगैरे घेऊन येतो. आणि मी गेलो बाहेर. मग काय केलं की जिथं सायकल लावली होती ना तिथंच गेलो एक्झॅक्टली. मग ती सायकल घेऊन आलो. मग फायनली ना ती सायकल आपल्या सोसायटीमध्ये आली ना हर्षदला दिसली. त्यानंतर हर्षद एवढा खुश झाला